नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। खानापूर आटपाडी मतदारसंघाचे पाणीदार आमदार अनिल बाबर यांनी या जगातून शेवटचा निरोप घेतला। सांगली जिल्हा खानापूर आटपाडी तालुक्याचे पाणीदार आमदार म्हणून संबोधले गेलेले माननीय अनिल भाऊ बाबर यांनी बुधवारी पहाटे या जगाचा निरोप त्यांच्या अंतिम दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर, शंभू राजे देसाई, जयंतराव पाटील असे विद्यमान मंत्र्यांच्या ताफाविट्यात दाखल झाला होता। तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी भारतीय पार्टीचे विद्यमान नेते मंडळी आणि लाखोच्या संख्येत जनसमुदाय व जिल्ह्यातील पोलीस प्रशासन हजर होत यावेळी पोलीस दलाच्या मार्फत 3 राऊंड फायर करून त्यांना अंतिम सलामी देण्यात आली। देवेंद्र फडणवीस, जयंतराव जी पाटील, एकनाथजी शिंदे यांनी बाबर परिवाराची सांत्वना केली व त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करू असे शब्द दिले। सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाडची रिपोर्ट। संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या मनामध्ये तयार झाली आहे आणि सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत। ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या जीवाला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे, प्राप्त शक्ती आहे, नागरिक आहे, त्यांना देखील द्यावी अशी आमचा नेहमीच संवाद व्हायचा। माझे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकताच ज्यावेळेस जो काही आपला प्रकल्प आहे टेंबूचा, त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक शासकीय मान्यतेचा विषय होता। त्यावेळेस मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाला का फोन केला होता की साहेब उद्या कुठल्याही दिवस झालं त्याच्यानंतर चिंता करून 100% आम्ही ते करणार आहोत। आता देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झाला आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत बाहेर खुर्ची तळमळ जसा वाटला खरी श्रद्धांजली त्यांना आता म्हणून त्यांचे एक नाव होतं मतदारसंघामध्ये। तमाम जनतेला भाऊचा चेहरा त्या पाण्यात दिसत की मी खात्री मला मी सावळा तालुक्याच्या सगळं धक्कादायक आहे। 5-7 दिवसापूर्वी सांगलीला एका कार्यक्रमात भाऊ आले, तेव्हाची शेवटची माझी उदरची भेट त्यावेळी पूर्ण झालं, आपण भेटायचं म्हणून। पण भाऊंना पुन्हा सविस्तर भेटण्याची संधी आम्हाला मिळाली नाही। भाऊंना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं आदरांजली वाहतो। या पक्षातही भाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षाला ताकद वाढवण्याचं काम केलं आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळेच विद्यार्थी कार्यकर्ते भाऊंना आदरांजली वाहतो। भाऊ आपल्यातून गेलेले असले तरी भाऊंचं काम पुढे आपण सगळेजण कायम पूर्ण येऊ हा विश्वास बाळगतो आणि तुमच्या पाठीशी आले आहोत। सर्व जनता आपल्या पाठीशी आहे, सर्वसामान्य माणूस आपल्या पाठीशी। अनिल भाऊंनी केलेलं काम आपल्या पाठीशी आहे। त्यामुळे मी आपल्याला पुन्हा एकदा एवढं सांगेन की आपण हे दुःख आपण आपल्या सर्व आपले परिवार त्यांना आपण तुम्ही आता दोघांनी दिले आणि मी पुन्हा एकदा अनिल भाऊंना मनापासून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो। ओम शांती। अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज 28 मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल।